शेतकरी बांधवांनो, ई-पीक पाहणी करताना तुम्हीही काही छोट्या चुका करत असाल तर सावध व्हा. जेणेकरून मागील वर्षाप्रमाणे काही लोकांचे पीक विमा जमा झाला नव्हता. कारण या छोट्या चुका पुढे तुमच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ई-पीक पाहणी करताना टाळायच्या 5 मोठ्या चुका पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहिली चूक आहे चुकीचा गट नंबर निवडणे. पहिली आणि अतिशय महत्त्वाची चूक म्हणजे चुकीचा गट नंबर निवडणे. ई-पीक पाहणी करताना आपल्या शेताशी संबंधित योग्य गट नंबर निवडणं खूप महत्त्वाचं आहे. घाईमध्ये चुकीचा गट नंबर निवडला तर पुढे अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून माहिती भरताना तुमची जमीन आणि गट नंबर योग्य आहे का हे अगदी अचूक तपासा. चूक नंबर 2, पिकाची चुकीची माहिती भरणे. दुसरी चूक म्हणजे शेतात असलेल्या पिकाऐवजी चुकीच्या पिकाची नोंद करणे. आणि शेतकरी बांधवांनो, अशाच एका चुकामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्यास अडचणी आल्या आहेत. म्हणून तुम्ही ही चूक अजिबात करू नका. तुमच्या शेतात प्रत्यक्ष कोणतं पीक आहे ते तपासा आणि त्यानुसारच पिकाची नोंद करा. फक्त घाईघाईने पर्याय निवडून पुढे जाऊ नका. चूक नंबर 3, फोटो किंवा आवश्यक माहितीची चुकीची देणे. तिसरी चूक म्हणजे फोटो किंवा आवश्यक माहिती घाईघाईने देणे. फोटो घेताना प्रत्यक्ष शेतातील पिकाचा स्पष्ट फोटो घेण्याची काळजी घ्या. फोटो अस्पष्ट असेल किंवा चुकीची माहिती दिली असेल तर पुढे अडचण येऊ शकते. त्यामुळे फोटो घेतल्यानंतर एकदा तो तपासा आणि मगच पुढे जा. चूक नंबर 4, नोंद झाली आहे असं समजून स्टेटस न तपासणे. चौथी चूक खूप महत्त्वाची आहे. अनेक जण माहिती भरतात आणि लगेच समजतात की आपली ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. पण तुमची नोंद व्यवस्थित झाली आहे का हे तपासणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून माहिती भरल्यानंतर उपलब्ध प्रणालीमध्ये नोंद व्यवस्थित झाली आहे का हे नक्की तपासा. चूक नंबर 5, शेवटच्या दिवसापर्यंत थांबणे. आणि आता 5वी चूक, ई-पीक पाहणी शेवटच्या दिवसापर्यंत पुढे ढकलणे. नंतर करू असं म्हणत शेवटचा दिवस येतो आणि त्यावेळी इंटरनेट किंवा इतर तांत्रिक अडचण आली तर समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर ई-पीक पाहणी पूर्ण करा. तर शेतकरी बांधवांनो, ई-पीक पाहणी करताना या 5 चुका नक्की टाळा. योग्य गट नंबर तपासा, योग्य पीक निवडा, फोटो आणि माहिती काळजीपूर्वक द्या, नोंद व्यवस्थित झाली आहे का हे तपासा आणि शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. अशा शेतकरी उपयोगी माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.